निरागस प्रेम भाग 9. गौरी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. घरातील कामे आवरून ती कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. आज तिचं एक महत्त्वाचं लेक्चर होतं म्हणून ती घाईघाईने बॅग भरत होती. तेवढ्यात रोहन खोलीत आला. आज कॉलेजला जायचं नाही. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. का? कारण मी आज एक प्लॅन केला आहे. पण माझं लेक्चर आहे. एक दिवस गैरहजर राहिलीस तर काही बिघडणार नाही. बाकीच्या नोट्स मिळतील. अहो असं कसं? मी सगळा विचार करूनच बोलतोय. आता जास्त प्रश्न नाहीत. पटकन तयार हो. गौरीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. पुन्हा सरप्राईज? कदाचित. तुम्ही ना. रोहन फक्त हसला. काही वेळातच गौरी तयार झाली. साधा पण सुंदर ड्रेस, हलका मेकअप आणि चेहऱ्यावर उत्सुकता. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. काय झालं? काही नाही. मग असं का बघताय? कारण माझी बायको खूप सुंदर दिसते. गौरी लाजली. दोघे गाडीत बसले आणि प्रवास सुरू झाला. रस्त्यावर गौरीचा एकच प्रश्न सुरू होता. आता तरी सांगा कुठे चाललोय? सरप्राईज. किमान गावात आहोत की बाहेर जातोय ते तरी सांगा. सरप्राईज. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. हे वाक्य तू गेल्या अर्ध्या तासात 5 वेळा बोलली आहेस. दोघेही हसू लागले. प्रवासादरम्यान जुन्या गाण्यांची मंद धून सुरू होती. खिडकीतून येणारा वारा आणि रोहनच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून गौरीला जाणवत होतं की तो आज काहीतरी विशेष करणार आहे. सुमारे तासाभराने गाडी एका भव्य रेस्टॉरंटसमोर येऊन थांबली. गौरीने आजूबाजूला पाहिलं. आपण इथे? हो. पण इथे तर खूप मोठमोठे कार्यक्रम होतात ना? होतात. मग? आज चल. दोघे आत गेले. रेस्टॉरंट अत्यंत सुंदर सजवलेलं होतं. ताज्या फुलांचा सुगंध, मंद संगीत आणि शांत वातावरण. पण गौरीला एक गोष्ट लक्षात आली. संपूर्ण हॉल जवळपास रिकामा होता. आज इतकी कमी गर्दी कशी? रोहनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. कारण आज हा हॉल फक्त आपल्यासाठी बुक केला आहे. काय? गौरी अवाक झाली. फक्त आपल्यासाठी? हो. पण कशासाठी? कारण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसोबत एक दिवस खास घालवायचा होता. गौरी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसत होते. दोघे एका सुंदर टेबलाजवळ जाऊन बसले. टेबलावर पांढऱ्या गुलाबांचा छोटासा गुच्छ ठेवलेला होता. अहो, हे सगळी कधी केलं? तू अभ्यासात व्यस्त होतीस तेव्हा. म्हणजे बरेच दिवसांपासून प्लॅन करत होतात. हो. वेटरने त्यांच्यासाठी खास असा नाश्ता आणला. गौरीला आश्चर्याचा धक्का, आणखी एक धक्का बसला. तिचे आवडते पदार्थ टेबलावर होते. हे तर माझे आवडते. माहिती आहे. तुम्हाला एवढं सगळं कसं लक्षात राहतं? कारण तू महत्त्वाची आहेस. गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. नाश्ता झाल्यानंतर रोहनने आपल्या खिशातून एक फाईल काढली. हे बघ. गौरीने फाईल उघडली. पहिल्या पानावर तिचं नाव होतं. तिने पुढची कागदपत्र पाहिली आणि तिचे डोळे मोठे झाले. हे काय आहे? तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश अर्ज. काय? ज्या कोर्सबद्दल तू अनेकदा बोलत होतीस त्या कोर्सची माहिती मी गोळा केली आहे. गौरीला विश्वास बसत नव्हता. तुम्ही हे सगळं केलं? हो. पण घर, जबाबदाऱ्या त्या आपण दोघं मिळून सांभाळू. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या स्वप्नांसाठी एवढा विचार करता का तुम्ही? रोहनने तिचा हात हातात घेतला. कारण तुझी स्वप्न आता फक्त तुझी नाहीत, ती आपली आहेत. हे ऐकून गौरीच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले. अगं, पुन्हा रडायला लागलीस? हे आनंदाचे अश्रू आहेत. रोहन हसला. मग चालतील. पण रोहनचे सरप्राईज अजून संपले नव्हते. दुपारनंतर त्याने गौरीला पुन्हा गाडीत बसायला सांगितलं. आता कुठे? गौरीने विचारलं. रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच गूढ हास्य उमटलं. आजचा सर्वात मोठा सरप्राईज अजून बाकी आहे. रोहनचे हे वाक्य ऐकून गौरीची उत्सुकता आणखी वाढली. अहो, आता तरी सांगा ना. नाही. किमान हिंट तरी द्या. हिंट दिली तर सरप्राईज कसला राहील? गौरीने नाराजीचं नाटक केलं. ठीक आहे, मग मीही बोलणार नाही. 5 मिनिटात बोलशील. नाही बोलणार. रोहन हसला. खरंच काही मिनिटातच गौरी पुन्हा बोलू लागली आणि दोघे हसत गप्पा मारत पुढे निघाले. शहराची वर्दळ मागे पडत होती. काही वेळाने गाडी एका शांत परिसरात पोचली.
तिथे सुंदर झाडं, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण होतं. गौरी खिडकीतून बाहेर पाहत होती. आपण इथे कधी आलो नाही. हो. काही मिनिटानंतर गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. गौरीने बोर्ड वाचला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ते शहरातील प्रसिद्ध शिक्षण आणि कौशल्य विकास केंद्र होतं. आपण इथे का आलो आहोत? रोहनने तिला आत येण्यास सांगितले. दोघे रिसेप्शनिस्टकडे गेले. तिथे आधीच त्यांची वाट पाहिली जात होती. वेलकम मॅडम, रिसेप्शनिस्ट हसत म्हणाली. गौरी गोंधळून गेली. थोड्याच वेळात त्यांना एका कार्यालयात नेण्यात आलं. तिथे काही कागदपत्र ठेवलेली होती. गौरीने ती उघडली आणि काही क्षण ती स्तब्धच राहिली. तिच्या आवडीच्या उच्च शिक्षणाच्या कोर्ससाठी प्राथमिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली होती. हे हे कसं? तिने अविश्वासाने रोहनकडे पाहिलं. गेल्या काही आठवड्यांपासून मी यासाठी तयारी करत होतो. पण मला काहीच सांगितलं नाही, कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद होता. तुम्ही खरंच हे सगळं माझ्यासाठी केलं? तुझ्या स्वप्नांसाठी. गौरी काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या मनात अनेक आठवणी तरळून गेल्या. लग्नानंतर स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तिने घर आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं होतं. पण आज तिचा जीवनसाथी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्यासोबत उभा होता. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर दोघे बाहेर आले. गौरी अजूनही भावूक झाली होती. थँक्यू, फक्त थँक्यू. मग आणखी काय बोलू? काही नाही, फक्त कायम अशीच हसत राहा. दुपार सरत आली होती. परतताना रोहनने गाडी एका छोट्याशा टेकडीजवळ थांबवली. इथे का थांबलो? चल. दोघे वर चढू लागले. टेकडीच्या माथ्यावरून संपूर्ण शहर दिसत होतं. संध्याकाळचा सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात नारिंगी, गुलाबी आणि सोनेरी रंग पसरले होते. दोघे शांतपणे बसले. काही क्षण काहीच बोलले नाही. मग रोहन हळू आवाजात म्हणाला, गौरी, तुला माहिती आहे का, मी आयुष्यात खूप गोष्टी मिळवल्या. चांगलं शिक्षण, नोकरी, यश. तो थोडा थांबला. पण सगळ्यात मौल्यवान गोष्ट मला तुझ्या रूपाने मिळाली. गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. टेकडीवरून परत आल्यावर दोघे शांतपणे घरी आले. दिवसभराच्या सुंदर आठवणी अजूनही त्यांच्या मनात रेंगाळत होत्या. गौरी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेली. रात्रीच्या जेवणाची तयारी करताना तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटत होतं. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. दरम्यान रोहन आपल्या खोलीत गेला. त्याच्या मनातही काही खास प्लॅन होता. काही वेळाने जेवण तयार झालं. रोहन, जेवायला या, गौरीने हाक मारली. रोहन खाली आला. दोघांनी निवांतपणे जेवण केलं. मध्येच हलक्या गप्पा, चेष्टा, मस्करी सुरू झाली. जेवण झाल्यावर रोहन पुन्हा वरच्या खोलीत गेला. गौरी मात्र स्वयंपाकघर आवरत राहिली. भांडी, डब्बे, स्वच्छता सगळं पूर्ण करून तिने एक खोल श्वास घेतला. आता थोडी विश्रांती, ती स्वतःशीच हसत म्हणाली. ती हळूहळू त्यांच्या खोलीकडे निघाली. गौरीने खोलीचे दार उघडले आणि काही क्षण ती जागच्या जागीच थांबली. संपूर्ण खोली मंद प्रकाशाने उजळून निघाली होती. छोट्या छोट्या लाईट्स भिंतीवर चमकत होत्या. फुग्यांनी आणि सुंदर सजावटीने वातावरण आणखी प्रसन्न झालं होतं. मंद संगीत खोलीत दरवळत होतं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी उमटला. हे सगळं? ती हळूच पुटपुटली. ती खोलीतील प्रत्येक गोष्ट निरखून पाहत होती. टेबलावर त्यांच्या काही आवडत्या फोटोंची छोटी मांडणी केली होती. लग्नातील फोटो, एकत्र घालवलेले काही क्षण आणि त्यांच्या आठवणी जपणारे काही फोटो फ्रेममध्ये ठेवले होते. गौरीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. इतक्यात तिच्या खांद्यावर हलकासा स्पर्श झाला. ती दचकून मागे वळली. रोहन तिच्याकडे पाहत उभा होता. आवडलं? त्याने विचारलं. गौरी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. खूप. तिच्या आवाजातला भावनांचा ओलावा त्याला जाणवला. आजचा दिवस तुझ्यासाठी खास बनवायचा होता. आधी रेस्टॉरंट, मग माझ्या शिक्षणाचं सरप्राईज आणि आता हे. रोहन हसला. तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. गौरीची नजर खाली गेली. ती लाजली होती. दोघे पलंगाजवळ बसले. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. मंद संगीत आणि बाहेरून येणारा थंड वारा वातावरणाला आणखी सुंदर बनवत होता. रोहन शांतपणे म्हणाला, गौरी, तुला माहिती आहे का, परदेशात असताना सर्वात जास्त कोणती गोष्ट मिस केली होती? गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तो काही क्षण थांबला. सगळ्यात जास्त तुला मिस केलं. गौरीच्या गालावर लाली पसरली. खरंच? रोज. कधीकधी काम संपल्यावर खोलीत एकटाच बसायचो, तेव्हा तुझ्याशी झालेल्या छोट्या छोट्या गप्पाही आठवायच्या. मलाही तुमची खूप आठवण यायची. काही वेळ त्यांनी जुन्या आठवणी काढल्या. पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंतचा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होता. एक गोष्ट सांगू? रोहन म्हणाला. सुरुवातीला मला वाटायचं की आयुष्यात यश, पैसा आणि करिअर हेच सगळं आहे. आणि आता
आता वाटतं दिवस कितीही कठीण गेला तरी घरी आल्यावर आपली वाट पाहणारा माणूस असणं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. गौरी काही बोलली नाही. तिने फक्त हसत त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम, विश्वास आणि अनेक न बोललेल्या भावना होत्या. रोहनने तिचा हात हातात घेतला. धन्यवाद. कशासाठी? नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही पुन्हा मला रडवणार आहात? आनंदाचे अश्रू असतील तर चालतील. दोघेही हसले. रोहनने हळुवारपणे गौरीला मिठीत घेतले. रात्र पुढे सरकत होती. खोलीतील सजावट, मंद संगीत आणि त्याहूनही सुंदर त्यांच्या मनातील भावना, या सगळ्यामुळे ते दोघे मनाने आणि शरीराने अजूनच एकमेकांच्या जवळ आले होते. आता पुढे काय होते ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.